शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य जैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदास। जय जय रघुवीर समर्थ। सर्वप्रथम प्रभू रामचंद्रांना वंदन। स्वामी रामदास मागेच आहेत, पाठीशी आहेत आणि आज जो योग आलेला आहे अभूतपूर्व हा माझ्यासाठी, अद्भुत हा माझ्यासाठी, तुम्हाला तो कसा वाटेल तो कळेल काही वेळा, पण माझ्यासाठी हा एक अद्भुत योग आहे। तसा मी ट्रेनिंग सेटअप मधला आहे, बँकर आहे, जबरदस्त तो अनुभव आपला असतोच म्हणजे, पण बँकिंगचे ट्रेनिंग कॉलेजमध्येही मी प्राध्यापक होतो आणि रिटायरमेंट नंतरही प्राध्यापकीय काम चालू आहे, प्रमाण कमी आहे आता। NIBM तसंच माधवनी सांगितलं, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट हे पुण्यामध्ये एक मोठं बँकिंग इन्स्टिट्यूट आहे, तिकडे मी व्हिजिटिंग फॅकल्टी आणि MIT कॉलेजमध्ये मी MBAचे क्लासेस असे माझी ती कामं असतात। बाकी रोटरी वगैरे हे सगळं ठीक आहे, तिकडे आपल्याला अनेक संधी अशा या प्रकारच्या मिळतात, आपण मिळतो, पण आज मला खरंच दडपण आहे। दडपण म्हणजे या अर्थाने आहे की आज समर्थांविषयी, समर्थांच्या सज्जन गणामध्ये बोलायचं आहे। हे फार मोठी माझ्यासाठी ही गोष्ट आहे आणि जसा उल्लेख माधवनी केला आणि माझा तो संबंध कुठे आणि कसा आला ते फार महत्त्वाचं आहे। आणि मी नेहमी सांगत असतो, म्हणत असतो की संगत ही फार महत्त्वाची आहे। संगतीविषयी सुद्धा समर्थांनी भरपूर लिहिलेलं आहे, कशी संगत, कोणाशी संगत, कधी संगत आणि त्याचा परिणाम तुमच्यावर कसा कसा पडत असतो यावर भरपूर लिखाण आहे। तर माझ्या दृष्टीने मी म्हणाल तर मी मूळचा खरा इंदोर आणि ग्वाल्हेरचा, मध्य प्रदेशचा आहे आणि ग्वाल्हेरला 17 ते 18 वर्ष मी राहिलो आणि ज्या ठिकाणी राहिलो ते तुम्ही नोट करून घ्या, ती जागा फार महत्त्वाची आहे। मी राहिलोय आबा महाराजांचं राम मंदिर हे ग्वाल्हेरला आहे आणि हे राम मंदिर जे आहे त्याचे जे महंत आहे त्यांचं आडनाव आहे शिरगावकर आणि ते मूळचे हे कराडच्या जवळ शिरगाव आहे गाव, म्हणजे मला वाटतं माहिती असेल आणि आपण एकदा गेलोही एकदा साताऱ्याला असताना। तर हे शिरगावकर जे कुटुंब आणि महंत त्या आबा महाराज राम मंदिरचे हे समर्थांचे जे शिष्य वर्ग जो त्या काळात होता, त्या काळात, त्यांच्या काळात त्यातले जे दत्तात्रय स्वामी होते, दत्तात्रय स्वामी नाव ऐकून नक्कीच माहिती असेल, तर त्या दत्तात्रय स्वामींची ही 10वी जनरेशन आहे। दत्तात्रय स्वामींची आत्ताचे जे शिरगावकर बंधू आहेत, उपेंद्र आणि राघवेंद्र, आणि ज्या प्रकारे ते 10वी त्यांची जनरेशन आहे। तर मला ते लहानपणापासून म्हणजे वयाच्या 12व्या 14व्या वर्षी जो सगळ्यात महत्त्वाचा इम्प्रेशनेबल एज जिकडनं सुरू होते त्या एजमध्ये मी या मंदिरामध्ये राहायला आलो आणि त्या मंदिरामध्ये या गडावर होणाऱ्या ज्या ज्या उपासना आणि अनुष्ठान आहे हे सगळे तिकडे म्हणजे काकड आरतीपासून तर शेजारतीपर्यंतचे सगळे संस्कार तिथे नियमितपणे चालू असतात। अतिशय सुंदर मंदिर आणि आज ते जे भव्य रूपामध्ये झालेलं आहे। प्रत्येकाचे दिवस असतात, मंदिरांचेही दिवस असतात। तर आज त्या ह्याच्यामध्ये आणि आज त्याचं जे रूप आहे तुम्हाला सांगायला मला छान वाटतंय की आमचे शिरगावकर बंधूंना 22 जानेवारीला जो राम मंदिरचा सोहळा झाला होता त्यातले ते स्पेशल इन्व्हायटी होते।
म्हणजे मला हे फक्त या दृष्टीने सांगायचं की त्यांची कामगिरी काय चालू आहे आता सध्या. तर तुम्ही जर ग्वाल्हेरला सध्या आपण सतत टुरिझम आणि सध्या पर्यटनाच्या मूडमध्ये असतो, तर ग्वाल्हेर, आग्रा, झाशी वगैरे सगळे हे फार छान जागा आहे. तर ग्वाल्हेरला तुम्ही आबा महाराजांचं राम मंदिर नक्की बघा. अतिशय सुरेख असं ते मंदिर. आणि महत्त्वाचं विषय, आता त्या काळामध्ये प्रिंटिंग प्रेस, मशीन वगैरे हे काहीही प्रकार नव्हते. तर तो दासबोध जो लिहिला गेला, शिवतरगडला सगळी ती सुरुवात झालेली आहे आणि अनेक वर्ष त्याला लागलेली आहे. त्याची अनेक आवृत्त्या लिहिल्या गेल्या. त्यातली एक आवृत्ती दत्तात्रय स्वामींची त्या मंदिरात आहे. तर आमच्या पुण्या मुंबईतले जेवढेही सेलिब्रिटीज आणि हे ग्वाल्हेरला जे महाराष्ट्राशी मराठीशी निगडीत आहे ते त्या मंदिराला अवश्य भेट देतात त्या दासबोधाची प्रत बघायला. तर हा एक माझा, तर त्या ह्याच्यातनं, तर त्यामुळे मला कथा, कीर्तन, निरूपण, व्याख्यान, भजन, अभंग या गोष्टींची या महाराष्ट्राच्या अनेक मैल लांब असून सुद्धा, त्या ग्वाल्हेरसारख्या ठिकाणी असून सुद्धा माझा त्याच्याशी जो सत्संग आला, आज बहुतेक त्याचा परिणाम हा असावा की वयाच्या 69व्या वर्षी आज सज्जनगडामध्ये आज उभं राहायची ही आज आपल्याला संधी मिळालेली आहे. श्रीराम आजचा विषय. आता आपण विषयाकडे जाऊया. दासबोध आणि व्यवस्थापन नीती. आता व्यवस्थापन नीती म्हणजे, आता एकदम व्यवस्थापन नीती म्हटल्यावर एकदम कळत नाही काय आहे, पण मॅनेजमेंट म्हटलं की लगेच लक्षात येतं. काय की अर्ध्या लोकांची अर्धी पोरं मॅनेजमेंटमध्ये आहेत. तर मॅनेजमेंट म्हटलं की लगेच लक्षात येतं. पण मॅनेजमेंटसारख्या विषयाचा असं म्हणा की जर त्याला आपण अभ्यास वगैरे असे असेल तर तेव्हा तो काळही नव्हता यार. ते फक्त कामं करत गेले, सांगत गेले, लिहत गेले, बोलत गेले, लोकांना संघटित करत गेले आणि त्या सगळ्यांना आपण कदाचित मॅनेजमेंट वगैरे म्हणतो. तेव्हा काही त्यांनी अशा त्याच्या मागे असं काही करायचं आहे असं असेलही नसेलही, नोबडी नोस. पण हे सत्य आहे की आज समर्थांनी आपल्या दासबोधामध्ये ते जे मांडून ठेवलेलं आहे ते म्हणजे माझ्या दृष्टीने प्रिन्सिपल ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट आहे. आय विल कॉल इट मॉडर्न मॅनेजमेंट, नुसतं मॅनेजमेंट नाही. काय की आता आपण जे पीटर ड्रकर आणि स्टीफन क्रो आणि हे सगळे जी मोठी मोठी नावं आज आपण US आणि युरोपची जर घेऊया आणि त्यांनी जे मॅनेजमेंटचे जे मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह अँड मॅनेजमेंट बाय वॉक अँड ऑल सो मेनी त्यांनी शब्द वापरलेले आहे त्याच्यामध्ये, तर त्या सगळ्यांचा कुठे ना कुठे समर्थांच्या दासबोधामध्ये उल्लेख आहे. तर अशी ही जबरदस्त अशी समर्थांची जी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्याचा आपण थोडासा आढावा आपण घेणार आहोत. ते ब्रह्मज्ञान, भक्ती आहे, गुरुपद आहे, वाङ्मय आहे आणि विशाल लोकसंग्रह. आता हा लोकसंग्रह हा शब्द सुद्धा जो आहे, खरं म्हणजे लोकसंग्रह म्हणजे त्यांनी खरं राजकारणाशी जोडलेलं आहे. पण त्याच्यातले लोकसंग्रहाचे प्रकारही अनेक आहेत. म्हणजे त्याला आपण सामाजिकही म्हणू शकतो, धार्मिकही म्हणू शकतो, वैज्ञानिकही म्हणू शकतो आणि राजकारण तर आहेच आहे. तर अशा सगळ्या गोष्टींचा विलक्षण लोकसंग्रह हा खरं म्हणजे आमचे जे वैभव संपन्न असलेले समर्थ खरं म्हणजे अगदी पहिल्या प्रतीचे संत असं म्हणत आहे. पहिल्या प्रतीचे संत. समर्थांच्या विषयी तुम्हाला काय माहिती आहे असं जर तुम्ही प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं सुद्धा अलीकडे मला माहिती आहे सगळे यूट्यूब बघणारे आहेत. यूट्यूबवर सगळं बघत असतात, समर्थही बघत असतात. समीर लिबयेचे कॉर्पोरेट कीर्तनाचे कार्यक्रम सुद्धा मला वाटतं अनेकांनी त्या ह्याच्यावर बघितले असतात. तर ह्याच्यामध्ये समर्थ कोण असं विचारलं तर त्याची 2 उत्तरं अपेक्षित असतात. ती उत्तरं सुद्धा तुम्हाला माहिती आहे. समर्थ म्हणजे कोण? छत्रपती राजा शिवाजी महाराजांचे गुरुदेव पहिला हा. आणि दुसरा आणि फार इंटरेस्टिंग, समर्थ म्हणजे कोण?
लग्नाच्या बोहल्यावरनं 12व्या वर्षी पळून गेलेले म्हणजे रामदास स्वामी, ही पण एक ओळख आहे. पळून गेल्याशिवाय ओळख होत नाही. आपली परत सांगतो, आपल्या जीवनाची ट्रॅजेडी जशी आपण कुठेच गेलो नाही, कुठे गेलो नाही, कुठे हरवलो नाही, आणि कुठे हरवलो नाही त्यामुळे आयुष्यात काही मिळालं नाही. हरवल्याशिवाय आयुष्यात काही मिळत नाही. आणि आपण इतके सेफपणे असे गेलो की कुठे कधी हरवलोच नाही रे. तो समर्थ 12व्या वर्षी सावधान हे ऐकल्यावर पळालेच. आणि या सावधानतेवर समर्थांनी एवढं लिहिलेलं आहे की आयुष्यामध्ये माणसाला किती ठिकाणी सावधान असावं लागतं. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. इतकं महत्व आहे. हा, इतकं महत्व आहे त्याला. आपण ते राजकारण फार वेगळं, समर्थांच्या भूमिकेतलं राजकारण हे फार वेगळं. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, आणि तिसरे सावधपण. आणि सावधपण म्हणजे ते कुठे? सर्व प्रत्येक बाबतीत तुम्हाला सावध असावं. अज्ञान वस्तूंना हात लावू नये अशा जाहिराती आपण बघतो. अलीकडे आपण बघतो की सध्या काय, कुठे गेल्यावर प्लॅटफॉर्म, एअरपोर्ट, कुठेही आपण कुठे हात लावू नका. अरे या हात लावू नकावर त्या शोधामध्ये ओबी लिहिलेली आहे समर्थांनी की कुठल्याही अनोळखी वस्तूला हात लावू नये, ही ओबी आहे माझ्या ह्याच्यात ही पुढे. आणि हे केव्हा? 400 वर्ष. सावधान झाले, पळाले. पुढचे जे 12 वर्ष गोदावरीच्या काठी टाकळी येथे समर्थांनी समाधी घेतली. आणि ज्या तपस्वीपणे, ज्या वैराग्य वृत्तीने, एकाग्रतेने आणि उत्कटपणे 12 वर्ष काय केलं असेल? रामोपासना केलेली आहे. अशी रामोपासना. अलीकडे आपण राम सगळेच करतोय, राम नामाचा जपही सगळं करतोय, पण रामाची कामं कोण करतोय हे सगळ्यात महत्त्वाचं. अशा रीतीने हा आत्म संपन्न होऊन वयाच्या 24व्या वर्षी हा कुठे गेला असेल? 12व्या वर्षी पळाला. 12 वर्ष गोदावरीच्याच काठी तपश्चर्या झालेली आहे. आणि त्यानंतर 24व्या वर्षी तीर्थाटनाला निघून गेले. काश्मीर ते कन्याकुमारी. काल 11 मारुतीचा प्रवास आमच्या रवींद्र फाटकांनी इथे सांगितला. आणि त्या 11 मारुतीचे दिवस किती होते? 5 दिवस. मध्ये काय कष्ट झाले असते ते त्यांना माहिती आहे. विचार करा, 12 वर्ष ही व्यक्ती काश्मीर ते कन्याकुमारी पायी प्रवास केलेला आहे. काल आपण प्रवासाविषयी थोडीशी चर्चा करत होतो की जग असं बघितल्याशिवाय आपल्याला खरी अनुभूती होत नाही. लोक कोण, समाज कोण, भाषा काय, जात काय, धर्म काय, समस्या काय, प्रॉब्लेम्स काय, अडचणी काय, लोकांच्या काय इश्यूज आहेत हे तुम्हाला जग असं बघितल्याशिवाय कळत नाही. मोहनदास करमचंद गांधी जेव्हा 1920-18 त्या साली जेव्हा साऊथ आफ्रिकेहून आले, आणि आल्यावर सगळे माणसं एका शहरामध्ये येतातच. आणि ते शहर म्हणजे कोणतं? ते म्हणजे पुणे. पुण्याला आले आणि गोपाल कृष्ण गोखल्यांना ते भेटले. आणि ह्याचं अतिशय सुंदर चित्रीकरण ते जर कोणी केलं असेल तर ते गांधी सिनेमामधल्या डिरेक्टरनी केलेलं आहे. नाव मी परत विसरतोय त्याचे. रिचर्ड ॲटनबरोच्या गांधी सिनेमामध्ये तो
पुस्तकात उल्लेख आहे गोपालकृष्ण गोखलेंची ती भेट आणि त्यांनी सांगितलेलं ते जे प्रवचन आहे ते पण अतिशय सुंदर. आणि त्यानंतर जो गांधींचा प्रवास त्या कॅमेऱ्यामध्ये दाखवलेला आहे. तर मी जेव्हा हे बघतो की जेव्हा समर्थांनी हे सगळं त्या काळामध्ये हा देश आणि समाज आणि माणसं बघितली असतील तर ह्याचं व्यवस्थापनाचा हा इश्यू त्यांच्या डोक्यासमोर आला असं हे सगळं मॅनेज कसं करायचं रे हे. तर 12 वर्षे ही व्यक्ती अशा रीतीने आत्मज्ञान संपन्न होऊन वयाच्या 24व्या वर्षी तीर्थाटनाशी निघाले आणि हे सगळं झालं. तीर्थयात्रेमध्ये अर्थात अनेक लोकरीती अनेक भाषा त्यांना शिकाव्या लागल्या. मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या भाषा त्यांना, पण त्या भाषेवर त्याचं प्रभुत्वच होतं. त्यांचे अवलोकन जे आहे ते कमालीचं सूक्ष्मांगी ज्याला आपण म्हणतो आणि असं सखोल आणि अनेकांगी असं अवलोकन होतं. ऑब्झर्वेशन ज्याला आपण म्हणतो, ऑब्झर्वेशन ज्याला मॅनेजर व्हायचं असेल, ज्याला मोठं एक्झिक्युटिव्ह व्हायचं असेल, त्याला ऑब्झर्वेशन फार छान असणं फार गरजेचं आहे. ज्याला कुठल्याही व्यवसायामध्ये पुढे यायचं असेल, वर यायचं असेल, त्याला जग बघण्याची नजर एक फार वेगळी लागते. सगळेच बघतात पण नेमकं काय बघायचं हे कळणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. समर्थ असे अत्यंत विवेकशील आणि असे उद्योगशील. आता या प्रवास आणि या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये माणसामध्ये विवेक आणि हा विवेक शब्द समर्थांनी असा वापरलेला आहे की आपल्या अंतर्गत तुमच्या लक्षात येईल की आपला सगळ्या समाजाचा, देशाचा, विश्वाचा जो प्रॉब्लेम आहे तो अविवेकच आहे. इतका समर्थाने विवेक शब्दावरती भर दिलेला आहे. तर अशी विवेकशील आणि अशी उद्योगशील ही व्यक्ती, समजूतदार आणि कष्टाळू माणसं त्यांना फार आवडत असे. कष्टाळू आणि समजूतदार. अंतःकरण म्हणजे असं इतकं कोमळ, एवढं कोमळ, करुणामय आणि असं अंतःकरणामुळे दुसऱ्याचे दुःख, दुसऱ्याचं हे त्यांना कळतं, त्यांना म्हणजे सहन होत नसेल असं ते व्यक्तिमत्व त्या काळामध्ये हे होते. आणि जेव्हा दुसऱ्यांचे दुःख समजून घेणारा जेव्हा माणूस भेटतो ना तेव्हा माणसं त्याच्याकडे येतात. आर यू गेटिंग माय पॉइंट? जेव्हा तुम्ही दुसऱ्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता ना तेव्हा तुमच्याकडे लोक येतात. तुमचे जर प्रॉब्लेम असले जीवनामध्ये तर तुम्हाला लोकांकडे जावं लागतं. पण तुम्ही जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे असाल तर लोक तुमच्याकडे येतात. लोकसंग्रहाचा एक फार मोठा गुपित आहे. व्यवस्थापन नीतीचा हा एक आहे. व्यवस्थापन असते आहे पुढे हेच येतं सगळं. तर अशी तुमची वृत्ती, अशी तुमची व्यक्तिमत्व जेव्हा होतं लोक तुमच्याकडे येतात. प्रॉब्लेम इज नॉट दॅट यू कॅन नॉट सॉल्व्ह द प्रॉब्लेम. हे फार छान इंग्रजीमध्ये म्हणायची, पण हे ह्याच्याशी कुठेतरी ते रिलेट करतं म्हणून मी सांगतो. प्रॉब्लेम इज नॉट, हे तुम्हाला ऐकू येत आहे? ओके. प्रॉब्लेम इज नॉट दॅट यू कॅनॉट सॉल्व्ह द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम इज दॅट यू आर पार्ट ऑफ. हा बेसिक इश्यू असतो. बँकेच्या कामामध्ये इथे मी सांगू शकतो तसं मी सांगू शकत नाही. बँकेने मला CBIचं नोडल एक्झिक्युटिव्ह केले. CBI आणि EDशी मी बँकेचा नोडल एक्झिक्युटिव्ह होतो, त्यातला मधला दुवा होतो. त्यामुळे मुंबईच्या CBI ऑफिसमध्ये 16 ते 18 तास घालवणं हा माझा जवळजवळ 1.5 वर्षाचा शेवटच्या कार्यकाळातला माझा वेळ तसा गेलेला आहे. आणि त्यातनं आत्ता आपण जे बोलतोय ते लक्षात आलं मला. सी अगेन, इफ यू आर नॉट द प्रॉब्लेम देन यू कॅन सॉल्व्ह द प्रॉब्लेम. आर यू गेटिंग माय पॉईंट? कारण की मी त्या ठिकाणी CBIला मदत जेव्हा करत होतो तेव्हा त्याच्यामध्ये त्या केसमध्ये मी कुठे
मी कुठे इन्व्हॉल्व नव्हतो. आय वॉज नॉट पार्ट ऑफ द प्रॉब्लेम, दॅट्स वाय आय वॉज द सॉल्युशन. आर यू गेटिंग माय पॉईंट? आपल्याला हे खरंच अशा या अनुभवावरून कळतं. आज शिवाजी महाराजांना सुद्धा आणि महात्मा गांधी म्हणूया, ह्यांनाही आपल्या काही फॅमिलीजचे प्रॉब्लेम आले ना. वाय? आणि हे दोघेही खरं म्हणजे समर्थ होते कशासाठी, आणि आहेतच जगाचे प्रॉब्लेम सॉल्व करायला. पण जेव्हा फॅमिली प्रॉब्लेम आले या दोघांना, कुड दे सॉल्व? ना. वाय? दे आर पार्ट ऑफ द प्रॉब्लेम. आर यू गेटिंग माय पॉईंट? फ्रेंड्स, समर्थांचं जे पांडित्य होतं ते पांडित्य त्या पंडितांपैकी ते नव्हते. तसे ते ग्रंथकार नव्हते. ते खरे आत्मसाक्षात्कारी व्यक्ती होते. म्हणजे स्वानुभव संपन्न ब्रह्मज्ञानी पुरुष, स्वानुभव संपन्न, आत्मप्रचितीवर, प्रयत्नांवर, स्वानुभवावर त्यांचा सगळा भर होता. अनुभव केल्याशिवाय तुम्हालाच ते काम करायचं आहे. रोज ते म्हणतात, रोज तुमची सकाळ झाली की आपल्या डायरीमध्ये एक शब्द लिहावा, आणि तो काय असावा? आधी केले मग सांगितले. असं जर तुम्ही डायरीमध्ये रोज लिहिलं तर दिवसभर कोणाशी काही बोलणार नाही. जबरदस्त काय मोठे अर्थ या आधी केले मग सांगितले. हा समर्थांची ओळी. केल्याने होत आहे, आधी केले. खरं म्हणजे दासबोध हा गुरु शिष्यांचा खरा संवाद आहे. जी कोणी माझ्या घरी पुण्यात आले असतील, माझ्या घरी समोर टेबलच्या खाली जी आपले हे असते काचेची जागा, तिथे माझा दासबोध कायम तिथे असतो. आणि आय कॅन टेल यू, आठवड्यातून 4 दिवस तरी मी तो चालत असतो. रोज म्हणणार नाही, आणि कुठूनही चालता येतो अशी असं तो ग्रंथ आहे. कुठूनही 20 दशकं आहेत त्याच्यात, 200 समास आहे त्याच्यात. आणि सगळे पहिले 10 दशकं जे आहे ते त्यांनी खऱ्या अर्थाने ज्याला अध्यात्म किंवा ते जे प्रॅक्टिकल, ज्याला आपण प्रॅक्टिकल त्याने प्रॅक्टिस आहे ती सगळी. आणि प्रॅक्टिसमध्ये तुमच्या सगळे पुरख लक्षणं, उत्तम लक्षणं वगैरे 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 सगळं त्यांनी जे प्रॅक्टिस आहे, माणूस कसा असतो हे सगळं त्याच्यात आहे. आणि नंतरचे जे 10 दशकं आहे त्याच्यामध्ये खरं अध्यात्म आहे. तर असा हा दासबोध गुरु शिष्य संवाद आहे. आणि त्याच्यामध्ये आता हे बघा, संवाद म्हणजे आपसामधला संवाद आहे. त्याच्यामध्ये आता संवादही होऊ शकत नाही, तर म्हणून प्रश्न उत्तरच आहे. जसं आपला कालचा प्रश्न उत्तराचा कार्यक्रम होता. फार अवघड असतं प्रश्न विचारणं. एक वेळ उत्तर देणं सोपं आहे, पण प्रश्न विचारणं हे फार कठीण आहे. आणि भारतामध्ये आणि भारताच्या समाजामध्ये, भारताच्या समाजातल्या व्यक्तींना प्रश्न विचारणं हे माहीतच नाही आहे. गप्प बसणं आपल्याला इतकं छान शिकवलेलं आहे आयुष्यात. प्रश्न विचारायचे नाही, या ह्याच्यावरती आपल्याकडे इतका जबरदस्त काम झालेलं आहे. त्यामुळे एक जनरेशन जी आहे त्यामध्ये आपली जनरेशन जपणं म्हणता येईल की आता पोरं आपली आता प्रश्न विचारू लागलेली आहे, कारण की त्यांना प्रश्न विचारल्याशिवाय ते पुढे जात नाही. एकदा माझ्या मी 5 वर्षाच्या नातूबरोबर लिफ्टनी वर आलो, तर माझ्याबरोबर कोणी व्यक्ती होती, त्यांच्याशी मी बोललो. बाहेर आलो, घरी आलो. तर घरी यायच्या आधी मला नातू प्रश्न पहिला हा विचारतो, तुम्ही त्यांना ओळखता का? आता मला एकदम मलाच प्रश्न पडला की ओळखतो का? म्हणजे तसं नाही, म्हणजे असंच बघितलंय त्यांना.
भाषेत बोलायचं नाही, असे प्रश्न विचारायचे नाही. हा मला कोण सांगतंय? तो प्रश्न असा आहे की आपल्याला म्हणजे आपण ज्या प्रकारे तयार झालेलो आहोत तर त्याच्यामध्ये आपण प्रश्न कधी विचारत नाही. क्लासरूम वगैरेमध्ये आपण जेव्हा प्रश्न विचारता तर कोणीही प्रश्न विचारू शकत नाही. याचं बेसिक त्याचं कारण म्हणजे प्रश्न विचारायला मुळात बुद्धी लागते आणि ती सगळ्यांकडे असतेच असं नाही. कारण की तो सखोल विचार करतो त्याच्यामध्ये आणि हे सगळं आपल्याकडे त्याच्यामध्ये त्याची कमतरता कमी जास्त प्रमाणामध्ये ही असते. तर या प्रश्न उत्तरांच्या या दासगृहामध्ये समर्थांनी स्वतः प्रश्न सगळे हे केलेले आहे आणि स्वतः प्रश्न हे केलेलेचा अर्थ आहे हे प्रश्न त्यांना आले कुठून? हे प्रश्न त्यांना 12 वर्षाचा जो त्यांनी तीर्थाटन केलं आहे, जे प्रवास केलेला आहे, समाज व्यक्तींना जे समजून घेतलं आहे, त्याचे काय प्रश्न आहे, त्या प्रश्नाची पूर्ण मालिका ही दासबोधामध्ये खऱ्या अर्थाने आहे. खरं म्हणजे ती आचारसंहिता सुद्धा आहे. ती खरं म्हणजे मॅन्युअल ऑफ इन्स्ट्रक्शन फॉर लाईफ. आपल्याकडे मॅन्युअल ऑफ इन्स्ट्रक्शन असतात. बँकेच्या लोकांना मॅन्युअल ऑफ इन्स्ट्रक्शनची फार आवड आहे. तर जीवनाचं जर मॅन्युअल ऑफ इन्स्ट्रक्शन काही असेल तर ते दासबोध मध्ये तुम्हाला सापडेल की कशासाठी जगायचं, कोणासाठी जगायचं, किती जगायचं. किती जगायचं. मृत्यू हा जीवनाचा सगळ्यात मोठा वास्तव आहे आणि मृत्यूविषयी समर्थांनी जे दासबोधामध्ये लिहिलंय, वा, मृत्यूविषयी सुद्धा त्याचा आनंद काय घेतला जाऊ शकतो त्या विषयाचा मृत्यूचं निरूपण आहे त्याच्यामध्ये. अनेक पाणी आहेत. त्या एक्झॅक्ट नंबर ऑफ पेजेस मला आता एकदम हे होत नाही. तर असा सगळा या दासबोधामधले जीवनाविषयीचं खऱ्या अर्थाने मॅन्युअल ऑफ इन्स्ट्रक्शन आहे. खरं म्हणजे समर्थांनी भक्ती मार्ग खरा दाखवला. भक्ती मार्ग हा खरंच सर्वोत्तमच आहे, त्याला काही हे नाही. कारण की त्याच्यामध्ये फार मोठी गोष्ट भक्ती करताना तुम्हाला जी असते ते म्हणजे दासत्व तुम्हाला स्वीकारावं लागतं. आणि दास झाल्याशिवाय तुम्हाला मोठेपण मिळत नाही. म्हणजे मोठेपणासाठी दासत्व स्वीकारावं तसंही नसतो. उदय गुरुजी तुम्ही आला मला किती वाटते सर. पण भक्ती मार्ग जो समर्थांचा होता तो फार वेगळा होता आणि त्याच्यामध्ये कारण असं परत तेच की तो विलक्षण बुद्धी प्रधान होता. परत ती बुद्धी आली. तो जो भक्ती मार्ग होता तो विलक्षण असा बुद्धिप्रधान होता आणि त्यामध्ये व्यवहार आणि परमार्थ ह्याची जबरदस्त अशी जोड त्या भक्ती मार्गामध्ये होती. त्यामुळे समर्थ रामदासांचे भक्त किती हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती. कारण की बुद्धीवर भर सरला आणि बुद्धीवर भर आला. जय जय रघुवीर समर्थांनी विवेकावर भर दिला. मी असं म्हटलं की विवेक आणि वैराग्य ह्या दोन शब्दांचा असा बेमालूम इस्तेमाल शब्द बरोबर नाही पण वापर असा केलेला आहे. अगदी आधुनिक विज्ञान पंडिताप्रमाणे विवेकावर भर, प्रत्ययावर, प्रचितीवर, प्रत्यक्ष अनुभवावर, विवेकाच्या जोरावर माणूस खऱ्या अर्थाने आपला विशाल असा बनवू शकतो आणि आत्मज्ञानी बनू शकतो असा समर्थांचा पूर्ण विश्वास. स्वतः खरं म्हणजे अध्यात्माच्या एवढ्या वरच्या पातळीवर असून सुद्धा समर्थांच्या सामान्य व्यक्तीच्या ज्या व्यथा आणि सामान्य व्यक्तीची जी प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, त्याची जी अवस्था आहे ह्याच्याविषयी इतका सखोल ज्ञान
हे म्हणजे खरं म्हणजे जबरदस्त आश्चर्य. इतका इतक्या उंच पातळीवर खरं अध्यात्माचे समर्थ होते. पण त्याच्यावर सामान्य माणसाची त्याच्या एक लक्षात आलं होतं की सामान्य माणसाला देव हवा आहे. सामान्य माणसाला देव हवा आहे. पण देव हवा जरी असला तरी तो कसा हवा आहे, त्याच्या प्रपंचपणाच्या कुठेही तो व्याधी म्हणून येता कामा नये. ही जी फार मोठी जी भिंत आहे परमार्थ आणि प्रपंचामध्ये जी वाट समर्थांनी दिलेली आहे, ही समर्थांनी फार छान ओळखली आहे की प्रापंचिक माणसाच्या प्रॉब्लेम्स काय आहे आणि त्याला काय नेमकं हवं आहे. त्याला परमार्थही हवा आहे, पण प्रपंच पूर्ण करून त्याला खूप हे आहे. आता भारतीय समाज खरा, आपण आता आपल्या चर्चेमध्ये आलेला आहे की भारतीय समाज खरा मागे का पडला आहे. एवढं समर्थ, एवढं जबरदस्त जर आपला इतिहास आणि आपली सगळी जी भौगोलिक स्थिती, आज तुमच्या देशावर एवढे बाहेरचे लोकांनी आक्रमण केले, बाहेरचे लोक आले आणि नुसते आले नाही, इथलेच झाले. ते नुसते आले नाही, ते इथलेच झाले. असा हा देश आहे, अशी संस्कृती, असा हा धर्म, अशी ही व्यक्ती, असा समाज हा इथे आहे. हे सगळं असूनही मग आपण मागे का? त्याची कारणं सुद्धा समर्थांनी दासबोधामध्ये अतिशय सुरेख आणि दोनच ह्याच्यामध्ये त्यांनी सांगून दिलेलं की आपण कुठे मागे पडतो. नीट विचार न करणे. क्लिअर? नीट विचार न करणे. आणि दुसरं आणि अति महत्वाचं आहे, प्रयत्न न करणे. अविचार आणि आळस हे तुमचे सगळ्यात मोठे शत्रू ठरले खऱ्या अर्थाने. तुम्ही विचारच केला नाही आणि प्रयत्नही केले नाही. प्रयत्नावरती परमेश्वर वगैरे आपण सगळं म्हणत असतो, पण प्रयत्न तर कर. आणि माणूस प्रयत्न जर केले तर तो काय मिळवू शकतो हे सामान्य माणसालाही हळूहळू का होईना पण ते लक्षात येत आहे. अविवेक आणि आळस, असं मी म्हटलं, हे खरं म्हणजे तुमचं जे करंटेपण म्हणा, भाग्यहीनपण म्हणा, अवनीती म्हणा, हे त्याचं खरं कारण म्हणजे हा आळस आणि अविचार जो माणसाला असतो, हे सत्य आहे. विवेक आणि उदंड कष्ट जे आहे ते खरे सदैवपणाचे म्हणा किंवा भाग्यवानपणाचे म्हणा किंवा तुमच्या उत्कर्षाचे म्हणा, अशी खरे लक्षणं. साहित्याची जी ताकद आहे याची पुरेपूर जाणीव समर्थांना होती आणि दासबोधाचा अभ्यास केल्यावर जीवनात काय परिवर्तन तुमच्यामध्ये येतात त्याचे वर्णन सुद्धा समर्थांनी केलेले आहे की हे वाचल्यावर काय होईल. आता मी तुम्हाला स्ट्रेट प्रश्नच विचारतोय, दासबोध किती लोकांनी वाचला आहे? फार महत्वाचं हे आहे. 4, 3, 7, 3, 10, 11, 12. येस, मी हे म्हणत भरपूर संख्या आहे. छान 13 मोठी संख्या आहे. अज्ञान, दुःख, भीती, भ्रांती, नाश पाहून वैराग्य अंगी. वैराग्याचा मी शब्द म्हटलं, फार वैराग्य, उदासीपणा या शब्दाचा समर्थांनी भरपूर वापर केलेला आहे आणि एका फार वेगळ्या अर्थाने केलेला आहे. तुम्ही जसं जसं मिळवत जाता तसं जर तुमच्यामध्ये वैराग्य येतं, यायला पाहिजे तसं ते यायला पाहिजे. उदासीपणा मज दिलेला, याची सुद्धा समर्थांनी आपल्या कोरोना चौपदीमध्ये त्यांनी हे केलेलं. बद्धपणा जाऊन मुमुक्ष होते, जे
भक्त बनून अभक्त जे आहे ते भक्त होतील, अकर्तेपणा असलेली माणसं कर्तृत्ववान होतील, पतित पावन होऊन जातील आणि संसाराचे उद्वेग नष्ट होतील, असा समर्थांचा दासबोधाविषयी लोकांना सांगणं आहे की हे वाचा वाचा आणि वाचा. वाचाल तर वाचाल वगैरे आपण बरंच काही खूप म्हणत असतो, पण त्याचा अर्थ समजलेले असे फार कमी लोक खऱ्या अर्थाने आपल्याला सापडतात. खरं म्हणजे प्राणी मात्रांच्या सगळ्या ज्या आशा आकांक्षा आहेत त्या दासबोधाने पूर्ण होऊ शकतात. अध्यात्माचा खऱ्या अर्थाने मेरुमणी असं आपण म्हणूया, आणि प्रत्यक्ष जीवनात त्या साधनेचा काय उपयोग होऊ शकतो असं समर्थाने याच्यामध्ये सगळं केलेलं आहे. उपासना आणि अनुष्ठानाखेरीज माणसामध्ये सामर्थ्य निर्माण होत नाही. आणि जसं मी आता पहिले बोललो, सामर्थ्य तुमच्यामध्ये उत्पन्न झाल्याशिवाय तुम्ही लोकांच्या उपयोगी पडू शकत नाही. म्हणून तुम्हाला उपासनेची अनुष्ठानाची गरज असते सामर्थ्य निर्माण करण्यासाठी, आणि सामर्थ्य निर्माण करून सुद्धा तुम्हाला समाजाच्या आणि व्यक्तीच्या उपयोगामध्ये पडता यायला पाहिजे. आणि एक फार छान गोष्ट, फार व्यावहारिक गोष्ट समर्थांची जी आहे ती तुम्हाला सगळ्यांना आवडेल. खरं म्हणजे असं माणसाचं बोलणं, माणसाचं लिहिणं, माणसाचं वागणं, माणसाचं चालणं, माणसाचे पोशाख, माणसाचं सगळं 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 जे आहे ते अत्यंत सुंदर असावं. समर्थांचं हे सांगणं, सुंदरतेकडे, भव्यतेकडे समर्थांची फार वेगळी नजर, फार वेगळी अशी दृष्टी होती. आणि सुंदर जी माणसं असतात आणि सुंदर जीवन जे आहे ते खऱ्या अर्थाने यशस्वी जीवन आहे असं समर्थांचा विश्वास आहे. सुंदर माणसं कसे कसे राज्य करतात ह्याची मी फक्त एकच उदाहरण देतो, ते तुम्हाला बहुतेक पटेल, मला पटतं. आज तुमच्यावरती राज्य करणारे मुघल काय, तुमच्यावर राज्य करणारे अंग्रेज काय, मुळात कसे होते? सुंदर होते. समोर असे उभे राहिले की समोरचा माणूस, हे खरं आहे की नाही सांगा, म्हणजे अगदी फार व्यावहारिक आणि हे नाही, आता पण याच्यात जात नाही, हा विषय वेगळा आहे. पण सुंदरतेचं काय हे आहे हे समर्थांना त्यात सांगायचं आहे. त्यांना अशा बाहेरच्या जगाच्या दृश्य वस्तूकडे, बाहेरच्या ह्याच्याकडे, अशाश्वत किंवा आपण ते काल्पनिक ह्याच्याकडे, सुखाकडे, चैनीकडे समर्थांची नजर कधीही गेली नाही. त्यांचं सगळं जे लक्ष होतं ते पूर्ण अंतरंगाकडे, स्वतःच्या विकासाकडे, स्वतःच्या ह्याच्याकडे, स्वतःची ओळख, आत्मज्ञान. शेवटी तुम्हाला स्वतःचं ज्ञान मिळवणे समर्थांची ही फार मोठी भूमिका होती. निस्वार्थ प्रेम, अभंग निर्भयता, निसंशय ज्ञान, निर्दोष साधुत्व, निरुपाधी स्वातंत्र्य, अखंड आनंद यांनी त्याचं खऱ्या अर्थाने जीवन काठोकाठपणे भरलेलं होतं. जेव्हा तुमच्याकडे असे जेव्हा गुण असतात तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने आनंद आणि सुख. तसा आता विषय निघाला होता, आपली जी सगळी जी धडपड जी आहे ती भौतिक वस्तूंकडेच का असते? कारण की आपण ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये मिस करत असतो. त्यामुळे आपण सगळं अशा गोष्टी ज्या भौतिक आहेत त्या भौतिक सुख आणि भौतिक वस्तूकडे जी वाटचाल होते त्याचं कारण म्हणजे हे जे प्रेम आहे, ही जी निर्भयता आहे, ही जी आनंद आहे, हे जे साधुत्व आहे, याच्याकडे आपण त्या प्रकारे लक्ष कधीच दिलेलं नसतं. तो काळ कसा होता? आता हा फार महत्त्वाचा आहे. इकडनं खऱ्या अर्थाने समर्थांनी पुढची जी वाटचाल आहे तो काळ खऱ्या अर्थाने आणीबाणीचाच काळ होता. आणीबाणीचा दुसरा काही अर्थ घेऊ नये, आणीबाणीचा अर्थ आता फार वेगळा आहे. पण तो जो काळ होता तो आणीबाणीचा काळ, परक्यांची सत्ता, परक्यांची व्यक्ती, परक्यांचा समाज, परक्यांचा धर्म, परक्यांची उपासना, व्हॉट एव्हर यू मे कॉल, तो सगळा काळ, त्याच्यामध्ये जी सामान्य जी व्यक्ती होती ती अशी विस्कळीत, आयुष्य विस्कळीत झालेलं, दिशाहीन झालेला असा
असा तो समाज. आणि अशा समाजामध्ये ज्या समाजाकडनं पुढारीपणाची जी अपेक्षा आहे त्यांनी यामध्ये बदल घडवावा असा जो समाज जिच्याकडनं अपेक्षा असते तोही समाज पूर्णपणे आचार भ्रष्ट आणि विचार भ्रष्ट झालेला अशी ती अवस्था. सत्तेसाठी काहीही म्हणजे आम्ही बोलू शकतो परत विषय वेगळा. सत्तेसाठी काहीही, नीच कामांसाठी काहीही, स्वार्थासाठी काहीही पदवी घालून घ्यायचं असा तोही काळ समर्थांच्या याच्यात होता. आणि त्या काळाचं एक वर्णन दासबोधामध्ये त्यांनी केले. आणि परकीय जेव्हा सत्ता जोपर्यंत तुमच्याकडे असते तोपर्यंत तुमच्या समाजामध्ये जे बदल तुम्हाला हवे आहेत तसे बदल होत नाही. त्यासाठी समाजाची जी अवस्था आहे त्याच्यासाठी राज्य क्रांती घडवावी लागते, समाज क्रांती व्हावी लागते. आणि हे सगळं समाज राज्य ह्या क्रांती झाल्यानंतर मग तुमची खऱ्या अर्थाने धर्मक्रांती होते. अशी ती परिस्थिती. तर अशा समाजाला, अशा व्यक्तींना, अशा त्या काळाच्या ह्याच्यामध्ये खरंच मग ह्याची मशागत कशी करायची, या समाजाला, या माणसाला कसं तयार करायचं, हा खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठा चॅलेंज किंवा आपण त्याला संकट त्या काळातलं होतं. आणि हे समर्थ जाणून होते या सगळ्या आपल्या पूर्ण प्रवासामध्ये, त्या काळाच्या परिस्थितीमध्ये. आणि मग त्यानंतर त्यांनी मग आपल्या दासबोधामध्ये म्हणजे इथपर्यंत ते आले की कारखाने कसे बनवावे, विटा कशा एका आकाराच्या तयार कराव्या, मंदिरं कशी बांधावी, उत्सव कशी साजरी करावी, कुटुंब नियोजन कसं करावं. लेकुरे उदंड झाली. मला वाटतं हे तुम्हाला संगीत नाटक चित्रपट अभिषेकीचं सगळ्यांना माहिती असेल. लेकुरे उदंड झाली ही समर्थांच्या दासबोधामधली एक ओवी आहे. त्याच्यामध्ये याचा उल्लेख केलाय त्या काळाचा काय काळ होता आणि कशी बाळपणा आणि कशी स्त्रीसळ बाईची काय अवस्था होती त्याच्यावरचं ते सगळं वर्णन आहे. कुटुंब नियोजन, बचत कशी करावी, संघटना निर्मिती कशी करावी, मंत्रिमंडळ कसं असावं, कार्यकर्ता कसा असावा आणि नेतृत्व कसं असावं, ज्ञानाधारित नेतृत्व हे कसं असावं, या सगळ्यांचा सखोल विचार दासबोधामध्ये व्यवस्थापन नीती म्हणूया आपण या अंगाने तो केलेला आहे. त्यांची कर्तव्य कोणती, प्रभावी संवाद हा कसा असावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियोजन, संवाद, कौशल्य विकास, मानवी संपादन व्यवस्थापन, विपणन. आता विपणन हा खरं म्हणजे आपला मार्केटिंग म्हटलं की सगळ्यांना कळतो, पण विपणन हा मराठी शब्द हा आहे. मार्केटिंग कसं करावं याचेही धडे दासबोधामध्ये दिलेले आहेत. एके ठाई बैसून राहिला तरी मग व्यापची बुडाला, स्वागतपण ज्याला त्याला भेटी द्यावी. एके ठाई बैसून राहिला व्यापची बुडाला. या ओवीमध्ये खरं म्हणजे तुमचे जे मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्हनी काय करायचं आहे त्यांनी बसायचं नाही आहे. सतत प्रवास करायचा आहे, सतत भेटायचं आहे, सतत बोलायचं आहे, सतत संवाद साधायचा आहे. लोकांचे प्रॉब्लेम्स काय, लोकांच्या गरजा काय, लोकांचे इश्यूज काय ह्याचा अभ्यास करून घ्यायचा आहे. हे मार्केटिंगचे हे सूत्र दासबोधामध्ये समर्थांनी कोणताही उद्योग, व्यवसाय, नोकरी, धंदा याचं व्यवस्थापन म्हटलं म्हणजे ती एक अत्यंत
बुद्धीची सगळी ही प्रक्रिया आहे ती नेतृत्व म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला स्वतःवर प्रभुत्व मिळवावं लागतं. स्वतःवर प्रभुत्व मिळवावं लागतं ही लीडरची पहिली क्वालिटी असते आणि यावर समर्थाने अत्यंत भर दिलेला आहे. आणि त्यानंतर तुमचे जे सहकारी आहे त्यांचे गुणदोष बघून तुम्हाला त्यांचं चयन आणि त्यांचं प्रशिक्षण आणि त्यांना पुढे न्यावं लागतं. हे एक अत्यंत त्याच्यातला महत्त्वाचा टप्पा आहे. मानवी जीवनास परत तेच समर्थ जेव्हा येतात, प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी या दोघांची जी समतोल वाढ आहे याच्यामध्ये तुमचा खरा विकास आणि खरा तुम्हाला आनंद या दोघांच्या बॅलन्सिंगमध्ये आहे. आणि सुंदर जीवनच हे यशस्वी जीवन असतं. आणि यशस्वी जीवनाचे त्यांनी 8 सूत्र जे आहे ते चातुर्य लक्षणामध्ये सांगितलेले आहे आणि ते 8ही सूत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. माणसाला शहाणपण शिकता येते हा त्यातला पहिला सूत्र. माणसाला शहाणपण शिकता येते. या शहाणपणाचा अर्थ जरा वेगळ्या अर्थाने घ्या. शहाणपण म्हणजे फार वेगळा अर्थ आहे. आता एक विषय शहाणपण शब्द निघाला म्हणून मी मला ते राहत नाही आहे. परवा आमच्या रोटरीमध्ये शोभा डे आल्या होत्या. शोभा डे तुम्ही नाव ऐकलं असेल, मोठ्या लेखिका आहे. तर त्यांनी मग काय बोलावं, आता त्यात काय बोलतात तुम्हाला माहिती आहे, काय लिहितात हेही माहिती आहे. तो भाग वेगळा. त्यांनी महाराष्ट्रीयन आणि त्या स्वतः महाराष्ट्रीयन आहे. त्या बर्थशी महाराष्ट्रीयन आणि व्हेरी इंटरेस्टिंगली साताऱ्याच्या आहे. त्यांचा जन्म साताऱ्याचा आहे. आता साताऱ्याचा त्यांचा म्हणजे हा नुसता बायोलॉजिकल जन्म साताऱ्याचा आहे, बाकी त्या तशा मुंबई आणि इकडे. तर त्यांनी काय सांगावं महाराष्ट्रीयन माणसाविषयी. महाराष्ट्रीयन माणसाने एक गोष्ट सोडावी असं वाटतं मला, असं त्या म्हणाल्या. काय सोडावं? शिष्टपणा सोडावा. आता परत याच्यात जास्त आपण जात नाही. शहाणपण, माणसाला शहाणपण शिकता येतं. अंगी नसलेल्या उत्तम गुणांचा मनापासून अभ्यास करा. तुम्हाला जे येत नाही, तुम्हाला जर लिहिता येत नसेल, तुम्हाला जर खेळता येत नसेल, तुम्हाला जर गाता येत नसेल, बोलता येत नसेल, तर याचा सुद्धा तुम्ही अभ्यास करून हे करू शकता. हे मी माझं उदाहरण देऊ शकता. मी बोलतोय, ते कसं बोलतोय वगैरे हा प्रश्न नव्हते, पण मी बोलतोय. अंगी नसलेल्या उत्तम गुणांचा सुद्धा तुम्ही विकास करू शकता. फार महत्वाचं, ऐश्वर्य मिळवून भोगावंय. वेल्थ क्रिएशन हा आपल्याकडे फार मोठा इश्यू आहे आणि त्याच्यावरती अनेक विवाद होतात की नेमकं काय वेल्थ क्रिएशन शक्य आहे का, आणि वेदर इट इज गुड ऑर नॉट. वेल्थ विषयी आपल्याकडे फार संभ्रम आहे. पण समर्थांनी तेव्हा म्हटले की ऐश्वर्य मिळवून भोगावे. महत्वाचं चौथा, शरीराने व मनाने झिजावे. फार कष्ट करावे लागतात. शरीराने माणसाला फार झिजावं लागतं, मनाने फार झिजावं लागतं. जर तुम्ही समाजाच्या उपयोगी पडण्याची तुमची काही तशी तयारी असेल तर. अनेक हाही आणखी पाचवा, आणखी महत्वाचा, व्याप वाढवून वैभव भोगावे. ऐश्वर्य मिळवावे, वैभव भोगावे असे सांगणारे समर्थ आहे. पण कसं? झिजून, व्याप वाढवून. ज्यांच्याकडे या वैभव संपन्नता आहे त्याच्या मागे एकच गोष्ट असते की त्यांच्या जीवनामध्ये व्याप आहे. आणि जेव्हा तुमच्या जीवनात व्याप नसतं तर मग काही कशाची गरजही पडत नाही. बहुतांचे अंतरी भरावे, शहाणे करावे जन, पतित करावे पावन.
जगामध्ये भगवत भजन वाढवावे हे चातुर्य लक्षण दासबोधामध्ये समर्थांनी दिलेले. त्यानंतर ते पुढे सांगतात की प्रत्येक माणसाला स्वप्रयत्नाने स्वतःचा विकास करता येतो. तुमच्या अंगी नसलेले गुण तुम्ही स्वतःमध्ये विकसित करू शकता. ही समर्थांची फार मोठी विचार होता. थोडा बदल आणि तिच्या मागे सुद्धा कारण तुम्ही आपल्यामध्ये बदल का करू शकता की तुम्हाला समाजामध्ये बदल घडवायचा आहे, तुम्हाला जगामध्ये बदल घडवायचा आहे. आणि हे जे समाज आणि जगामध्ये बदल जर तुम्हाला घडवायचे असतील तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये पहिले बदल घडवून आणावे लागतात. हा समर्थांचा भर या याच्यावर आणि हे स्वप्रयत्नाने शक्य आहे. जीवनात सौंदर्य निर्माण करण्यासाठी सुंदर घाट असं देणे फार गरजेचं आहे. आणि जीवनामध्ये आपल्याला हवा तसा घाट देण्यास शिस्त लागते. फार महत्त्वाचं हे व्यवस्थापनच आहे. व्यवस्थापनचा अर्थ फार मोठा आहे आणि मला वाटतं पहिलं व्यवस्थापन हे व्यक्तीचं स्वतःचं असतं. त्याला स्वतःला मॅनेज करता आलं पाहिजे, मग तो पुढे जाऊन बाकी जगाचं मॅनेजमेंट तो करू शकतो. तर नियम पाळावे, शिस्त लागते आणि नियम पाळल्या वाचून शिस्त लागत नाही. शिस्त लागते, शिस्त लागण्यासाठी नियम पाळावे तुम्हाला लागतात. आता त्यात तिसरा महत्त्वाचा म्हणजे आळस टाकल्या वाचून शिस्त आणि नियम हे पाळता येईल. म्हणून आळस सोडून माणसाने नियम पालन करावे, नियम पाळून शिस्त शिकावी आणि शिस्तीने माणसाने आपली दिनचर्या करावी आणि आपल्याला हवा तसा मनोहारी घाट तुम्ही जीवनामध्ये देऊ शकता. शेवटी सामान्य माणसाला म्हणजे जे 15 सूत्र त्यांनी सांगितले आहे व्यवस्थापनाचे जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे. जीवन यशस्वी होण्यासाठी परत तेच दोन्ही गोष्टींची गरज आहे, प्रपंच आणि परमार्थ. आळसाने जीवनाची नासाडी होते, आळसासारखा दुसरा हा शक्य नाही. अत्यंत असे जे आपण ॲडॉप्ट करू शकतो, डुएबल ज्याला आपण गोष्टी म्हणू शकतो. सकाळी लवकर उठावे. सकाळी लवकर उठणं किती अवघड आहे ही लोकांना कल्पना आहे, पण सकाळी लवकर उठावे, सकाळी आत्मचिंतन करावे, गोड वाणीने लोक खुश ठेवावे, आपला व्यवसायामध्ये खबरदार असावे, आपल्या व्यवसायामध्ये खबरदार असावे, आपले कमावून आपण खावे, समाजाचे फुकट खाऊ नये, आपल्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान असावे, आपल्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान असावे, आपल्या असलेल्या माणसांची मदत करण्याची सतत तयारी ठेवावी, दुसऱ्यांसाठी शरीर थोडे तरी झिजावे. शब्द बघा, दुसऱ्यांसाठी शरीर थोडे तरी झिजावे. भगवंताचे आपण विश्वस्त आहोत या भावनेने प्रपंच करावा. आपण विश्वस्त आहोत, आपण काही या जगाचे मालक नाही. आपण भाडेकरीच आहोत खरं, आणि सत्कर्माचंच जे काही ते भाडं आपल्याला द्यायचं आहे. प्रपंचमध्ये पोटापुरता पैसा अवश्य कमवावा आणि परमार्थामध्ये शेवटी आपला आपण शोध घ्यावा. आपण आता मला हे संपवावं लागणार आहे, वेळेची मर्यादा आहेच. आणि माधवरावांचे कीर्तन सुरू झालं की आपल्याला बसायचं आहे. जय जय